बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत या नंगारा भवनाचं जे आहे ते उद्घाटन केलं जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्यभरातील नव्हे तर देशभरातील बंजारा समाज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आज एकवटला जाणार आहे। त्याआधी जर पाहिलं तर वाईगोड ते पोहरादेवी हा जो 4 किलोमीटर अंतराचा रस्ता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग करण्यात आलं आहे। शिवाय महायुतीच्या पक्षाचे तिन्ही पक्षाचे झेंडे जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना या तिन्ही पक्षाचे झेंडे लावून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे त्या एक प्रकारे या ठिकाणी केलं जातं। 2019 मध्ये जर पाहिलं तर महायुतीच्या निवडणुकीचा नंगारा जो आहे तो या ठिकाणी वाजवण्यात आला होता आणि प्रचाराला जी आहे ती सुरुवात करण्यात आली होती। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडणुकीचा बिगुल जो आहे तो वाजणार का आणि नंगारा जो आहे तो महायुतीच्या प्रचाराचा या ठिकाणी वाजणार आहे का या देखील कडे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याआधी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते तिन्ही पक्षांकडून या ठिकाणी केलं जात आहे। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्व जे आहे ते या संपूर्ण दौऱ्याला जे आहे ते या प्राप्त झालेलं आहे। कॅमेरामन प्रसाद पवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पोहरादेवी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।